नमस्कार पुणेकर. आपल्या पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि गेले अनेक वर्ष तुम्ही त्याला पुण्यात तो नाटकाचा ग्रुप चालवतो, अनेक इंटर कॉलेजिएट स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओमकार. त्यांनी आणि शिवराजनी ही फिल्म लिहिली आहे. दोघांची पहिलीच फिल्म आहे. इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवला, इतक्या चांगल्या प्रोड्युसर्स बरोबर हा सिनेमा बनवला आहे. त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दिला आहे. त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देतं आहे. तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बरेच वेळेला होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे, शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं, पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे. ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे, जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे. आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं की ही फिल्म आपलीच आहे. तर तुम्ही प्रेम दिलंच आहे आत्तापर्यंत या चित्रपटाला. आणि 1 तारखेला थिएटरमध्ये जा. तुमच्या जो व्हॉट्सॲप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा. कुटुंबियांबरोबर बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि असे काही सिनेमा असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात. उदास वाटत असतं तेव्हा एखादा सिनेमा बघितला, म्हणजे इथं आशू सर उपस्थित आहेत, तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात, तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हा सगळ्यांनाच इच्छा आहे. तर 1 तारखेला नक्की थिएटरमध्ये जा आणि बघा. आता थांबायचं नाही. ओके, आपण अर्पिताशी बोलूया आणि मग नमस्कार, माझं नाव अर्पिता घोगरदरे आणि मी या फिल्मचा एक खूप छोटासा भाग आहे. पण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ज्यांनी कोणी अगदी एवढंसं जरी काम केलं असेल आणि नैनी कपाल